दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण दरवेळी राजमुद्राच्या आरोग्य मुद्रामध्ये डॉक्टरांना बोलत असतो आणि त्यांच्याकडून आरोग्याविषयी माहिती घेत असतो. आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवत असतो आणि आपले अभिप्राय देखील आम्हाला येत असतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये वेदस्पर्शच्या संचालिका डॉक्टर भारती मडवई ह्या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी हृदयरोगावर, अँजिओप्लास्टी, बायपासवर चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या प्रश्नांची आज त्यांच्याकडून आपल्याकडे उकल होईल. मॅडमचा अल्प परिचय करून द्यायचा म्हणजे वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटलच्या त्या संचालिका असून मागील 12 वर्षापासून त्या प्रॅक्टिस करत आहेत आणि महाराष्ट्रभरातून रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. त्यांच्याकडे संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही भारत सरकारची कॉपीराईट असलेली चिकित्सा उपलब्ध आहे. आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. याशिवाय 2016चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील वेदस्पर्श हृदयरोग निवारण केंद्राला मिळाला आहे. याशिवाय मराठवाडा रत्न किंवा मॅडमच्या आरोग्याच्या आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन 2021चा नांदेड जिल्हा परिषदचा सावित्रीबाई फुले पुरस्कार देखील मॅडमला मिळाला आहे. बहुआयामी असं असलेल्या मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे. मॅडम, आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. मॅडम, आपण हृदयामध्ये मागील 10-12 वर्षापासून प्रॅक्टिस करता, तर अनेक प्रश्न आणि चिंतन रुग्ण करताना दिसत असतात आणि प्रश्न आणि काळजी पण घेत असतात. बऱ्याच वेळा समाजामध्ये समज आणि गैरसमज देखील होतात. तर या समज आणि गैरसमजाला वाचा फोडण्यासाठी आज आपण अँजिओप्लास्टी आणि बायपास नंतर काय हा महत्त्वाचा विषय आपण स्टुडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की अँजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो का? खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी आपल्याला थोडीशी माहिती देईल. कारण काय होतं, अँजिओप्लास्टी आणि बायपास या शस्त्रक्रिया ज्यावेळेस होतात तर त्या शस्त्रक्रिया कोणत्या कंडिशनमध्ये होतात हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की रुग्णाची छाती दुखणं, दम लागणं, धाप लागणं, म्हणजे जी हृदयविकाराची लक्षणं आहेत ती रुग्णाला जाणवतात आणि मग तो तपासणी करतो आणि मग त्याचं जे काही स्क्रीनिंग होतं, अँजिओग्राफी होते, अँजिओग्राफीमध्ये काही ब्लॉकेजेस निघतात आणि मग त्याच्यानुसार मग अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया होते. ही एक कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन असते की हार्ट अटॅक येतो आणि म्हणून रुग्ण ॲडमिट होतो. आता अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस हार्ट अटॅक आलेला असतो, रुग्ण ॲडमिट असतो, तर तो जीवन मरणाच्या दारामध्ये असतो. तर अशा वेळी नातेवाईकांची हे असते की डॉक्टर सांगतील ती पूर्व दिशा, म्हणून अगदी तात्काळ लगेचच अँजिओग्राफी होते आणि लगेचच शस्त्रक्रिया होते. आता शस्त्रक्रियेनंतर ह्या कंडिशनमध्ये मुख्यतः काय होतं माहिती आहे का, की एकदा का ऑपरेशन झालं की रुग्णाला वाटतं की अरे बापरे, आता मी सुटलो, आणि मग पुन्हा तो निर्धास्त होतो आणि जी जीवनशैली आहे, खरं तर जीवनशैलीमध्ये बदल व्हायला हवे होते तर ते बदल होत नाही. त्यामुळे होतं असं की पुन्हा जे चान्सेस आहे हार्ट अटॅक येण्याचे ते पुन्हा तेवढेच मर्यादित राहतात. कारण कसं आहे की अँजिओप्लास्टी आणि बायपास ह्या शस्त्रक्रिया जरी हृदयविकारासाठी किंवा आज अगदी वरदान ठरत असल्या तरीसुद्धा या जामिनावर सुटका आहे, निर्दोष मुक्तता नाही. मग निर्दोष मुक्तता होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हेही महत्त्वाचं आहे की आपल्याला जीवनशैलीत बदल करावे लागतील. जर शस्त्रक्रियेनंतर, कारण रुग्णाने जे म्हणजे हृदयविकाराला कारणीभूत जे घटक होते त्या घटकांना जर त्याने टाळलं नाही आणि जीवनशैलीमध्ये जर सकारात्मक बदल केले नाही तर पुन्हा हार्ट अटॅक हा निश्चित येऊ शकतो. बरं, मग मॅडम, जर शस्त्रक्रिया एखाद्या रुग्णाची झाली, कुणाला 2 ब्लॉक होते, 3 ब्लॉक होते, एखाद्या वेळेस पेशंट अँजिओप्लास्टी करतो, 3 पेक्षा जास्त ब्लॉकेज असेल किंवा जर 100% ऑक्सिजन असेल तर बऱ्याच वेळा डॉक्टर बायपास करण्याचा सल्ला देखील देतात. परंतु ह्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्या आयुर्वेदिक जीवनशैलीनुसार शस्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे? हां, आता शस्त्रक्रिया झाल्यानंतर समजा अँजिओप्लास्टी झालेली असेल तर रुग्णाने एक आठवडाभर म्हणजे डॉक्टर्स सजेशन म्हणजे सूचना देतातच की ओझं उचलणं असेल, पायऱ्या खूप वेळा चढणं असेल, पोहणं असेल असे, किंवा मग जे काही हेवी वर्कलोड आहे तर तो रुग्णांनी घेऊ नये. त्यानंतर बायपास झाल्यानंतर 12 आठवडे काळजी घ्यायची असते. आता त्यानंतरसुद्धा जे काही तपासणी आहे याच्यामध्ये मग रक्तातील साखर असेल, उच्च रक्तदाब असेल, त्याच्यानंतर म्हणजे लिपिड प्रोफाईल आणि HbA1c ह्यासारख्या तपासण्या ज्या आहेत त्या करून घेणं गरजेचं असतं. आणि ते केल्यानंतर जर आपला रक्तदाब वाढलेला असेल किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते नियंत्रणात आणणं हा सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. कारण बघा, तुमचं रक्तदाब नियंत्रणात आणणं, साखर रक्तातील नियंत्रणात असायला हवी, त्याच्यानंतर मग तुमच्या रक्तातील चरबी नियंत्रणात असायला हवी, त्यानंतर स्मोकिंग
जर तुम्ही सिगारेट्स किंवा स्मोकिंग करत असेल तर ते स्मोकिंग लगेच तात्काळ थांबवणं गरजेचं असतं. कारण याच्यामध्ये बघा खरं तर जीवनशैलीतील बदल मी मगाशी उल्लेख केला तो करणं खूप गरजेचं असतं. मग आयुर्वेदानुसार काय करणार आहे तर बघा आहार जो काही आहे तो हृदयाला आवश्यक तोच आहार असायला हवा. विहार म्हणजे व्यायाम, तुमच्या व्यायामक्षमतेनुसार आणि शस्त्रक्रिया कशा प्रकारे झालेली आहेत त्यानुसार डॉक्टर सांगतात की व्यायामक्षमतेनुसार कोणता व्यायाम करायला हवा, त्यानुसार आपण व्यायाम करायला हवात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शांत झोप घेणं आणि विचारांवर सुद्धा नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. बरं मॅडम, बऱ्याच वेळा असं होतं की रुग्णाला वाटतं की माझी अँजिओप्लास्टी झाली, मला रक्त पातळ करणारी गोळी चालू आहे, चरबी पातळ करणारी देखील गोळी चालू आहे आणि आता माझं सगळं छान छान चाललेलं आहे. परंतु हा जो ब्लॉक आला होता तो अँजिओप्लास्टी करून रक्तवाहिनीमधून काढण्यात आलेला नाही, बरोबर आहे. त्याला तिथं प्रेस करून दाबण्यात आलेलं आहे. किंवा बायपास शस्त्रक्रियेमध्येही हातातली किंवा पायातली रक्तवाहिनी काढल्या जाते आणि ती बायपास करून दुसरा ग्राफ्ट टाकला जातो. या दोन्ही शस्त्रक्रियेमध्ये जगामध्ये कोणताही डॉक्टर ब्लॉक रिमूव्ह करत नाही किंवा तो ब्लॉक तिथंच हृदयामध्ये राहतो. मग परत हार्ट अटॅक येण्याचे किती टक्के चान्सेस अँजिओप्लास्टी बायपास झाल्यावर आहेत? खरं तर ही जर टक्केवारी सांगायची झाली तर डेन्मार्कच्या आर्युस युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल एपिडेमॉलॉजी हे डिपार्टमेंटनुसार एक रिसर्च आलेला आहे की शस्त्रक्रियेनंतर म्हणजे बायपास शस्त्रक्रियेनंतर किंवा अँजिओप्लास्टीनंतर सुद्धा हे जे काही प्रमाण आहे ते 10 वर्षानंतर म्हणजे शस्त्रक्रियेच्या 10 वर्ष झाल्यानंतर जवळजवळ 60 ते 80% लोकांना मृत्यूचं प्रमाण खरं तर त्यांनी सांगितलं की 60 ते 80% लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर हे संशोधन त्यांनी पुढे आणलेलं आहे आणि तेही नॉर्मल लोकांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त असणार आहे. आता त्याच्यामागे काय आहे कारण याचा बरंचसं मोठं संशोधन त्यांनी मांडलेलं आहे. तर त्यानंतर पुन्हा जर आपण प्लास्टीनंतर जर म्हटलं तर अगदी 3 ते 12 महिन्यामध्येच कधीकधी रिस्टेनोसिस होण्याचे जे काही प्रकार आहे तोही आढळून येत असतो. असे काही रुग्ण आहेत सर आमच्याकडे अगदी बायपास झाल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये ग्राफ्ट केलेली जी रक्तवाहिनी आहे, नवीन टाकलेली जी रक्तवाहिनी आहे तिच्यामध्ये 99% ब्लॉक झालेला आहे. म्हणजे पुन्हा तो पेशंट ॲज इट इज कार्डियक पेशंट झालेला आहे. तर जे काही ब्लॉकेजेसचं किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण आहे तर ते अँजिओप्लास्टी आणि बायपास नंतरसुद्धा मी जी आकडेवारी सांगितलेली आहे त्यानुसार ते राहतच. फक्त आपण योग्य काळजी घेतली तर त्याला नियंत्रणात आणू शकतो. बरं, मग मॅडम अशा ज्या केसेस आपल्याकडे येतात की ज्यांचं रिव्हॅस्क्युलरायझेशन सांगितलं आहे, अँजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतरही त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा त्यांना चालताना दम लागतो, छाती भरून येते, छातीत धडधड होते किंवा पायऱ्या चढताना दम लागतो किंवा मग जेवण झाल्यानंतर त्यांना विकनेस येतं. अशा रुग्णांची शस्त्रक्रिया पण झालेली आहे, 2-4 प्रकारच्या गोळ्या चालू आहेत, त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन पण चालू आहेत. अशा सगळ्या कंडिशनमध्ये रुग्ण आपल्या इथं आल्यावर वेदस्पर्शेची जी हृदय पुनर्वसन चिकित्सा आहे त्याची उपचार पद्धती जरा तुम्ही सांगा बरं, काय असते ती? आता शस्त्रक्रियेनंतर बरेचसे रुग्ण असतात, बरेचसे म्हटल्यापेक्षा अगदी 40 ते 50% रुग्णांमध्ये छाती दुखणं, दम लागणं अशी लक्षणं असतात. आता याला कारणीभूत काय माहिती आहे का, काय होतं की हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्ण हॉस्पिटलमध्ये किती वेळानंतर पोहोचला याच्यानुसार त्याच्या मांसपेशी आहे त्या किती प्रमाणात मृत झाल्या यावर अवलंबून आहे की रुग्णाचं जो काही पंपिंग आहे किंवा हृदयाच्या स्नायूंची जी काही ताकद आहे ती किती कमी झाली यानुसार रुग्णाला लक्षणं असतात. मग 40 ते 50% रुग्णांमध्ये छातीमध्ये वेदना होणं अशी लक्षणं जाणवतात. मग अशा रुग्णांना काय करतो आपण तर खरं तर शस्त्रक्रियेनंतर जीवनाचा दर्जा सुधारणं म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणं हा महत्त्वाचा टप्पा असतो. मग अशा वेळेस आपण CNIT म्हणजेच हृदय पुनर्वसन चिकित्सा करत असतो. आता हृदय पुनर्वसन चिकित्सेमध्ये काय केलं जातं तर शरीर शोधन म्हणजे शरीराला किंवा रक्तवाहिन्यांना रक्ताला शुद्ध केलं जातं. तर कसं तर जी काही शरीर शोधन चिकित्सा आहे त्याच्यामध्ये मग रुग्णाचं शस्त्रक्रिया किंवा त्याला ब्लॉकेजेस किती होते किंवा त्याचं पंपिंग किती आहे, रुग्ण स्थूल आहे की कृश आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार करून मग काही विशिष्ट अशी औषधी योजना करून रुग्णाला शोधन चिकित्सा केली जाते. आणि ह्या शोधन चिकित्सेमध्ये रक्तातील जो कचरा आहे, मग रक्तातील अनावश्यक चरबी असेल किंवा त्याच्या रक्तातील वाढलेली साखर असेल किंवा रक्तात नको तितकं पाणी असेल, सोडियम असेल, अशी जी नको असलेला रक्तातला जो काही कचरा आहे तर तो साफ केला जातो, तो शुद्ध केला जातो. रक्त शुद्ध केल्यानंतर हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढवणारी काही औषधी देऊन हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढवल्या जाते. यामुळेच मग रुग्णांचा
लोकांचा EF जो काही आहे, पंपिंग कॅपॅसिटी आपल्याला काही दिवसांमध्येच वाढलेली दिसून येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, रुग्णाचा रक्तदाब नियंत्रणात येतो. कारण हृदयाच्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात किंवा रुग्णाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांची इलॅस्टिसिटी कमी झालेली असते, लवचिकता कमी झालेली असते, ज्याला मराठीमध्ये आपण धमनी काठिण्य म्हणतो. धमनी काठिण्यामुळे BP वाढलेला असतो, तर ते धमनी काठिण्य दूर होतं. रक्तवाहिन्यांची इलॅस्टिसिटी वाढल्यामुळे साधारणपणे BP नियंत्रणात येतो. रक्तातील साखर शरीर पचवायला लागतं, त्यामुळे साखरसुद्धा नियंत्रणात येते. आणि तयार होणारं रक्त शुद्ध व्हावं यासाठी सगळ्यात महत्त्वाचं रुग्णाच्या पचन क्षमता, म्हणजे रुग्णाचा आहार जो काही आहे तो व्यवस्थित पचल्या जाईल, त्यातून शुद्ध रक्तच तयार होईल, अशा पद्धतीची चिकित्सा केली जाते. जेणेकरून जर तयार होणारं रक्तच जर शुद्ध तयार झालं तर रक्तात गुठळी किंवा ब्लॉकेजेस होण्याचं जे काही प्रमाण आहे ते नगण्य होतं. यानंतर रुग्णाला जो आहार दिला जातो तो सुद्धा हृदयाला आवश्यक कोणता रुग्णाने आहार घ्यावा, त्याचा विहार कसा असावा, व्यायाम कसा असावा, यासाठी नियमित फॉलोअपसुद्धा या ठिकाणी केलं जातं. तर ही जी काही आहे ती ही हृदयाचं पुनर्वसन, म्हणजे हृदयाच्या मांसपेशीमध्ये हृदयाला जो भूकंप आला होता तर त्यातून रुग्णाला बाहेर काढून त्याचं जीवन अगदी त्याचे सगळे कामं नियमित करता यावे. त्याला काहीतरी हृदयरोग आहे, त्याला कुठल्या तरी गोळ्या चालू आहे, कुठली तरी औषधं चालू आहे, ही जी मानसिक त्याचं जे काही असतं तर त्या सगळ्यातून रुग्णाला बाहेर काढून त्याला पुन्हा एकदा अगदी नॉर्मल जीवन जगण्यासाठी ही CNIT थेरपी जी आहे ती अत्यंत उपयुक्त ठरते. छान मॅडम, आपला अनुभव खूपच महत्त्वाचा आहे. चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. बरेच गैरसमज असतात समाजामध्ये किंवा ते पसरवल्या जातात. त्यामधलाच एक गैरसमज आहे की पंचकर्ममध्ये म्हणजे फक्त उलट्याच केल्या जातात, पंचकर्म म्हणजे फक्त जुलाबच केल्या जातात. तर वेदस्पर्शेची जी हृदय पुनर्वसन चिकित्सा आहे किंवा तुमची DCT थेरपी आहे किंवा तुमची फुफ्फुस स्नेहन चिकित्सा आहे किंवा वेगवेगळ्या वाथर चिकित्सा आहे, अवत चिकित्सा आहेत, ह्या वेगवेगळ्या चिकित्सा वेगवेगळ्या व्याधीमध्ये कशा केल्या जातात आणि त्याचं स्वरूप म्हणजे उलट्या किंवा जुलाबाचंच असतं का, हे थोडं चॅनलच्या माध्यमातून सांगा. निश्चितच. हो, बऱ्याच रुग्णांचा असा गैरसमज असतो आणि आल्यावर रुग्ण हाच प्रश्न विचारतात की मग आता पंचकर्म करणार म्हणजे तुम्ही हेच करणार का. पण नाही, पंचकर्म थेरपीमध्ये खरं तर अजून एक सांगायचं सर, स्नेहन स्वेदन बस्ती ह्या ज्या प्रोसिजर आहे पूर्वकर्म झाले. बरेच इन्स्टिट्यूट जे काही आहे मोठमोठाले हे पूर्वकर्माच्या नावाखाली, पंचकर्माच्या नावाखाली फक्त पूर्वकर्म करताय. मसाज आणि स्टीम बाथ म्हणजे पंचकर्म तर मुळीच नाही. पंचकर्म थेरपी रुग्णाचं वय, त्यात कोणते दोष वाढलेले आहेत, आजार कोणत्या याच्यानुसार बदलते. मग याच्यामध्ये वमन विरेचन तर आहेच, पण त्याच्याबरोबर नस्य आहे, रक्तमोक्षण आहे, बस्ती आहे, हे मेन पंचकर्म आहे, धूमपान आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा मग स्थानिक पंचकर्म चिकित्सा म्हणजे जाणूबस्ती, कटीबस्ती, मन्याबस्ती, आजार जसा जसा आहे, हृदबस्ती, आता हृदयासाठी हृदबस्ती आहे, हृदयालेप आहे, अशा अनेक चिकित्सा याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि जे काही वमन विरेचन चिकित्सा सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कुठे करतो आणि जे डॉक्टर करणारे आहे ट्रीटमेंट ते किती अनुभवी आहे आणि तुम्हाला त्याच्या आधी पूर्वकर्म जे होत असतात 7 दिवस, तर ते पूर्वकर्म निश्चित झाले आहेत का. कमीत कमी 7 दिवस ह्या ट्रीटमेंटसाठी लागतो. अगदी काही लोक 2-2, 3-3 दिवस घृतपान वगैरे सारखे ट्रीटमेंट करून लगेच वमन किंवा विरेचन केलं की रुग्णाला भयंकर त्रास होतो आणि मग त्रास झाला की रुग्ण तेच लक्षात ठेवतो आणि तो मेसेज पसरत असतो. तर चिकित्सा वमन किंवा विरेचन अगदी सहज साध्य चिकित्सा, याच्यामध्ये कोणताही त्रास रुग्णाला होत नाही. आजपर्यंत म्हणजे आता जवळजवळ 10-12 वर्ष झाले या चिकित्सा आपण करत असतो, पंचकर्म चिकित्सा थेरपी करत असतो. तर अजून एकही रुग्ण असा सापडला नाही हजारो रुग्णांमध्ये की ज्याला चिकित्सेचा त्रास झाला. तर हा एक निव्वळ गैरसमज आहे. पंचकर्मामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत असतात आणि ज्याला नाही इच्छा वमन किंवा विरेचन करण्याची तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ऑप्शन किंवा त्याला पर्यायी चिकित्सा सुद्धा उपलब्ध असते. बरं, मग वरील पंचकर्म चिकित्सा जे आपण करतो तर आपल्या इथं जी ट्रीटमेंट केली जाते तर वेदस्पर्शेमध्ये होणाऱ्या ट्रीटमेंटचा कोणते रुग्ण फायदा घेऊ शकतात. जसं आता तुम्ही हृदयरोगात सांगलं तर हृदयरोगाव्यतिरिक्त आपल्या इथं कोणत्या अजून उपचारांवर केले जातात. बरोबर. वेदस्पर्शमध्ये हृदयविकारासाठी CNIT थेरपी तर आहेतच. हृदय पुनर्वसन चिकित्सा आहे हृदयरोगामध्ये, तो हृदयरोगी कोणताही असो, म्हणजे ज्याला अँजिओप्लास्टी बायपासचा सल्ला दिला आहे, ज्याची अँजिओग्राफी झालेली आहे किंवा अँजिओग्राफीचा सल्ला दिलेला आहे किंवा शस्त्रक्रियेनंतरही मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे जर त्रास होत असेल किंवा शस्त्रक्रियेनंतरही
ज्याला वाटत असेल की आता मला पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये, याच्यासाठी आपण हृदयासाठी हृदय पुनर्वसन चिकित्सा आहे. ज्यांना मधुमेह आहे यांच्यासाठी DCT थेरपी आहे, डायबेटिक कंट्रोल थेरपी, ज्याच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रणात आणला जातो आणि तो नियंत्रणात ठेवला जातो. त्याच्यानंतर स्थूलहर चिकित्सा आहे, वेट लॉस थेरपी आहे, ज्या रुग्णांना वजन कमी करायचं असतं. कारण हृदयरोग असेल, मधुमेह असेल, याच्यामध्ये सगळ्यात पहिला सल्ला दिला जातो की तुम्ही वजन नियंत्रणात आणा. तर अशा रुग्णांसाठी वेट लॉस थेरपी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर पचनाचे जे काही विकार आहेत त्या पचनाच्या विकारांसाठी सुद्धा आपल्याकडे शोधन चिकित्सा असते. त्यानंतर वातव्याधींसाठी वातहर चिकित्सा आहे. मग संधिवात असेल, आमवात असेल किंवा वातरक्त असेल, मग तो कितीही जुनाट असेल तरीसुद्धा अतिशय परिणामकारी अशी वातहर चिकित्सा आहे. मूळव्याध ज्यांना आहे किंवा भगंदर असा त्रास आहे तर याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे अर्शहर चिकित्सा आहे. तर अशा प्रत्येक रुग्णांसाठी आपल्याकडे चिकित्सा बदलते, रुग्णानुसार औषधी बदलते. आणि विशिष्ट म्हणजे कसं आहे की जी औषधी योजना केली जाते ती शुद्ध आयुर्वेदिक औषधी, खात्रीशीर औषधी असल्यामुळे निश्चितच रुग्णांना परिणाम किंवा खात्रीशीर इलाज जो काही म्हणतो तो रुग्णांचा होत असतो. मॅडम, ज्यांचं अँजिओप्लास्टी बायपास होऊ शकत नाही किंवा ज्यांचं ऑपरेशन फेल गेलेलं आहे किंवा ज्यांना ऑपरेशन करण्याची इच्छा नाही आहे किंवा जे उच्च कार्यकारी अधिकारी जे जास्तीत जास्त ताणतणावामध्ये काम करतात किंवा ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या आई वडिलांना, काकांना, चुलत्यांना, सख्या भावांना हार्ट अटॅक आलेला आहे किंवा मधुमेह आहे किंवा ज्यांना इन्सुलिन चालू आहे, तर अशी फॅमिली हिस्ट्री असणारे, हेरिडिटरी असणारे पण रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी आपल्या इथं उपचार उपलब्ध आहेत का? निश्चितच आहे. आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह कार्डियक थेरपी म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर हे सगळी आता तुम्ही सांगितलंच आहे, त्याचा रिपीट उल्लेख करत नाही मी, तर ह्या चिकित्सेसाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण शोधन चिकित्सा करू शकतो. एक काही ज्यांना वेळ असेल ते खरं तर 7 दिवस किंवा 10 दिवस ही ट्रीटमेंट करू शकतात. पण ज्यांना वेळच नाही आहे त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा अशी सुद्धा ही थेरपी करता येऊ शकते सर. बरं, आज आपण हृदयरोगावर चर्चा केली. हृदयरोगावर आपण छान अशी माहिती दिली. हृदयरोग कसा होतो, का होतो, हार्ट अटॅक आल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, अँजिओप्लास्टी बायपास झाल्यानंतर हार्ट अटॅक येतो का, आलाच तर काय काळजी घ्यावी, हे सगळं सांगितलं. जाता जाता मला एक महत्त्वाचा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हृदयरोगींचा आहार कसा असावा आणि त्यांची दिनचर्या कशी असावी? बरोबर. खरं तर हृदयविकार होऊ नये किंवा रक्तातील अनावश्यक घटक जे काय ते वाढू नये यासाठी आपला कोलेस्टेरॉलवरचा एक व्हिडिओ आहे. तर कोलेस्टेरॉल नियंत्रणात कसं ठेवायचं यामध्ये आहार विहारवर असं म्हणजे काय म्हणतात त्याला सविस्तर मार्गदर्शन मी केलेलं आहे. आता शॉर्टकटमध्ये सांगायचं तर अति चरबीयुक्त पदार्थ, मग अगदी मांसाहार असेल तर त्याचं ते सुद्धा नियंत्रणात असायला हवं. तेलकट तुपकट पदार्थ कमी असायला हवे. शक्यतो कच्च्या घाण्याचं तेल जेवणामध्ये असलेलं बेटर राहील. यामध्ये अजून एक आहे की मांसाहारी रुग्णांचा एक प्रॉब्लेम येतो की बरेच लोक आजारी असतील तर म्हणतात की शेरवा जे काही आहे तर ते खातात रुग्ण, पण त्यामध्ये सगळी चरबी जी काही आहे, फॅट आहे, तर ते फॅट चाललं जातं. म्हणून मांसाहारी रुग्णांनी मांस घेतलं तर चालेल किंवा पीसेस घेतले तर चालेल, त्यांनी ग्रेव्ही घेऊ नये. त्यानंतर शाकाहारी रुग्णांनी सुद्धा अति चरबीयुक्त पदार्थ याच्यामध्ये मग पिझ्झा आलं, बर्गर आलं, पनीर आलं, जे प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात असे पदार्थ शक्यतो टाळायला हवे. अति साखर घातलेले, अति मीठ घातलेले पदार्थ टाळायला हवे. शक्यतो साखर, मीठ आणि मैदा ही 3 पांढरी विष जेवणातून वर्जच करायला हवी. त्यानंतर जेवणामध्ये सैंधव मिठाचा वापर मिठाच्या ऐवजी चालू केला तर चालतो. सकाळचं जेवण शक्यतो 10-10:30ला व्हायला हवं आणि संध्याकाळचं 7-7:30ला. आणि चालण्याचा व्यायाम दररोज कमीत कमी सकाळी उपाशीपोटी 2 किलोमीटर आणि रात्री जेवणानंतर शतपावली ही जरी केली तर बरेचशे गोष्टी आपण नियंत्रणात आणू शकतो. मग मॅडम, आपण आता उत्तर दिलं की CNIT चिकित्सा ही हृदयरोगांसाठी लाभदायी आहे. तर रिसर्च आणि सायन्सच्या बेसवर जर उत्तर द्यायचं पाहिलं तर कोणते असे माध्यम आहेत, एकक आहेत की ही चिकित्सा केल्यामुळे हे फलाने फायदे होतात, असे 5-6 फायदे आपण सांगू शकता का? निश्चितच. यामध्ये रुग्ण जी लक्षणं घेऊन आलेला असतो, म्हणजे त्याची जर चालताना दम लागत असेल, धाप लागत असेल, छाती दुखत असेल, पायावर सूज येत असतील तर ही लक्षणं सगळ्यात आधी कमी होतात. त्यानंतर रुग्णाच्या ECGमध्ये कालांतराने म्हणजे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 2D इको जर रुग्ण करत असेल तर 2D इकोमध्ये सुद्धा त्याच्या हृदयाचं पंपिंग वाढलेलं दिसून येतं. रुग्णाचं वजन नियंत्रणात येतं, वजन कमी व्हायला सुरुवात होते. त्याबरोबरच रुग्णाला वारंवार हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडत नाही, त्याला ॲडमिट होण्याची गरज पडत नाही. आणि रुग्ण जी लक्षणं घेऊन आलेला असतो, म्हणजे ही लक्षणं असतील तर
त्या CNIT थेरपी करतानाच खरं तर नाहीसे होत असतात. याबरोबरच खरं तर ही सगळी सकारात्मक लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येतात, पण यासाठी गरजेचं असतो तो रोगीसुद्धा आयुर्वेद शास्त्रानुसार आढ्यो रोगी भीषक वशो ज्ञापका सत्व वानपिक, म्हणजे तो ज्ञापक असला पाहिजे, आज्ञाधारक असला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलेली जी काही आहार विहार विचारातील पथ्य आहे ती करणं गरजेचं असतं. आहार विहाराबरोबर त्याच्या विचारांवर सुद्धा नियंत्रण असायला हवं. तो खूप ॲग्रेसिव्ह पर्सनॅलिटी किंवा टाईप 1 पर्सनॅलिटी जे आपण म्हणतो, तर असे रुग्ण शक्यतो डॉक्टरांचं ऐकत नाही. तर अशा पद्धतीचे विचारांवर त्यांचं नियंत्रण असेल तर निश्चितच चिकित्सेचा फायदा हा पुरेपूर होत असतो. धन्यवाद मॅडम, आपण खूप चांगली अशी माहिती दिली आणि निश्चितच आमचे दर्शक यामधून आपलं हित साधतील आणि त्यांचं कल्याण देखील होईल. आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे, हृदयरोग म्हणजे काय, तो कसा होतो, काय काळजी घ्यावी, अँजिओप्लास्टी बायपास नंतर कोणत्या पद्धतीनं जीवनशैली असावी, यावर मॅडमनी सखोल असं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी उच्च रक्तदाबावर चर्चा करणार आहोत, म्हणजेच ब्लड प्रेशर का होतो, कसं होतं, त्याची मुख्य कारणे कोणती आहेत आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी काळजी कशी घ्यावी, ब्लड प्रेशरला काय उपचार आहेत आणि त्यावर ट्रीटमेंट कशी केली जाते, यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. इथेच मी आपली सगळ्यांची रजा घेतो. मॅडम, आपण वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद सर. दर्शको हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर यावर चर्चा करणार आहोत. उच्च रक्तदाब काय असतो, तो कसा होतो, उच्च रक्तदाबाची लक्षणे कोणती, त्यावर उपाययोजना काय आहे, यावर सविस्तर अशी सखोल आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण मॅडमला परत बोलवणारच आहोत. येथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.